लिखित तक्रार प्रति माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय श्री अध्यक्ष अनुसूचित जाती व जमाती आयोग साहेब मंत्रालय मुंबई, माननीय श्री पोलीस महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत, माननीय श्री पोलीस अधीक्षक साहेब वर्धा। विषय शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याची धमकी देणे, मारहाण करणे, मोबाईल हिसकावणे, खोटी तक्रार दाखल करणे, गैरकायदेशीररित्या लॉकअपमध्ये ठेवणे, पुरावे नष्ट करणे व माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून न्याय मिळण्याबाबत। अर्जदार विक्की महेंद्र सवाई, पत्ता इतवारा बाजार वर्धा। महोदय, मी अर्जदार विक्की महेंद्र सवाई एक सामाजिक कार्यकर्ता असून माझ्या देशाप्रती आणि जनतेप्रती पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने कर्तव्य आणि कायद्याचे पालन करतो। मी जनतेच्या समस्यांविषयी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासन आणि प्रशासनाला निवेदने देतो। याच अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्य सुविधांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय वर्धा शहरातच बनवण्याची मागणी मी सन 2022 पासून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासन आणि प्रशासनाकडे करत आहे। याच संदर्भात मी प्रतिदिन जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना निवेदन पत्र देत असतो। असेच दिनांक फेब्रुवारी 18, 2025 रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय वर्धा शहरात बनवण्याबाबत निवेदन देण्यासाठी गेलो होतो। जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटण्याची वेळ दुपारी 3 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असते। दिनांक फेब्रुवारी 18 रोजी जिल्हाधिकारी मॅडम जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी पहाटेचे 3:30 वाजता आल्या। त्याच वेळी मी जिल्हाधिकारी यांचे शिपाई आशिष यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की मला जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटायचे आहे आणि त्यांना निवेदन द्यायचे आहे। शिपाई आशिषने मला खोटे सांगितले की मॅडम BC मध्ये आहेत, त्यामुळे मी उपजिल्हाधिकारी यांच्या केबिन बाहेर बसलो। तेव्हा माझी नजर शिपाई आशिष यांच्यावर गेली, कारण माझ्यापूर्वी 2 व्यक्ती जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी बसलेले होते। शिपाई आशिषने त्यांना थांबण्यास सांगितले आणि मला खोटे सांगितले की जिल्हाधिकारी मॅडम BC मध्ये आहेत। म्हणून मी शिपाई आशिष यांच्याकडे गेलो आणि त्याला विचारले की तो त्या 2 व्यक्तींना भेटू देत आहे आणि मला का थांबवत आहे। मलाही जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटून निवेदन द्यायचे आहे। शिपाई आशिष यांच्याशी मी असे बोललो असताना शिपाई आशिष यांच्याजवळ बसलेले जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक पोलीस शिपाई श्रीतीश अशोकराव रोकडे यांनी मला सांगितले की 5 मिनिटे बसा, ते जिल्हाधिकारी मॅडम यांना विचारून मला भेटण्यासाठी पाठवतील। अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल श्रीतीश अशोकराव रोकडे यांनी जिल्हाधिकारी मॅडम यांना विचारून मला आवाज दिला की मॅडम तुम्हाला भेटायला बोलवतायत। त्यानंतर मी जिल्हाधिकारी मॅडम यांचे अंगरक्षक क्षितिज अशोकराव रोकडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी मॅडम यांच्या केबिनमध्ये गेलो, त्यांना निवेदन दिले आणि जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे तक्रार केली की आपले शिपाई जेव्हा आम्ही निवेदन घेऊन येतो तेव्हा ते खोटे सांगतात की मॅडम मीटिंगमध्ये आहेत किंवा BC चालू आहे आणि आम्हाला भेटू देत नाहीत। यावर जिल्हाधिकारी मॅडम यांनी सांगितले की त्या याबद्दल लक्ष देतील। मी जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटून जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज अशोकराव रोकडे यांच्यासोबत केबिन बाहेर आलो। केबिन बाहेर येताच जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज अशोकराव रोकडे यांनी मला धमकी दिली की तू यानंतर जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे निवेदन घेऊन आलास तर तुझ्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करेन। अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज अशोकराव रोकडे यांनी मला अशी धमकी दिल्यावर मी आवक ऑफिसमध्ये गेलो, दिलेल्या निवेदनाची पोहोचपावती घेतली आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालो। ठीक 10 ते 20 मिनिटांनंतर मी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू करून तो शर्टच्या खिशात ठेवून मला मिळालेल्या धमकीची साक्षी म्हणून मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी गेलो। जिल्हाधिकारी मॅडम यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज अशोकराव रोकडे यांनी माझ्या शर्टच्या खिशात मोबाईल चालू असल्याचे पाहिले। तेव्हा जिल्हाधिकारी मॅडम यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल यांनी माझ्या शर्टच्या खिशातून मोबाईल हिसकावून घेतला आणि मला मारहाण केली। मी पोलीस कॉन्स्टेबल यांच्या हातून माझा मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मला मारत होते। स्वतःचा बचाव करण्यासाठी मी तेथे मोठ्याने ओरडलो आणि गोंधळ केला। ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मी माझा मोबाईल तेथेच सोडून त्वरित बाहेर आलो आणि त्वरित म्हणजे 15 ते 20 मिनिटांत पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलो आणि आवक विभागात लेखी तक्रार प्रत दिली आणि पोहोचपावती घेतली। जसा मी बाहेर आलो पोलीस अधीक्षक साहेब आले आणि त्यांना या घटनेची माहिती दिली आणि मी तेथून निघालो। यानंतर मी माझ्या आईसोबत रात्री सकाळचे 7:30 ते रात्रीच्या 8च्या दरम्यान वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज अशोकराव रोकडे यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी गेलो। तेथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मी घडलेली सर्व घटना सांगितली आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील CCTV फुटेज तपासण्याची विनंती केली, परंतु पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या ठाणेदार आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी माझी पोलीस तक्रार नोंदवून घेतली नाही। उलट मला आणि माझ्या आईला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले। मी वारंवार पोलीस अधिकाऱ्यांना विचारत होतो की माझी पोलीस तक्रार का नोंदवून घेत नाही, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी माझे काहीही ऐकले नाही। पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज अशोकराव रोकडे यांना 2 वेळा फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलावले आणि त्याची पोलीस तक्रार घेतली व माझ्यावर खोटा आरोप लावून माझ्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल केली।
त्यांनी माझी वैद्यकीय तपासणी करून मला लॉकअपमध्ये टाकले. त्यानंतर दिनांक फेब्रुवारी 19 रोजी पोलीस अधिकाऱ्यांनी मला लॉकअपमधून चौकशीसाठी केबिनमध्ये नेले आणि माझ्याकडून जबरदस्तीने मोबाईलचा पासवर्ड विचारला. मी नकार दिल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी मला जमिनीवर झोपवून माझ्या पायांच्या तळव्यांवर पट्ट्याने मारले आणि जबरदस्तीने मोबाईलचा पासवर्ड विचारला. माझ्या मोबाईलमध्ये त्या घटनेची थोडीफार रेकॉर्डिंग झाली होती, जी पोलीस अधिकाऱ्यांनी डिलीट केली. वर्धा शहर पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे सर्व फुटेज आपण पाहू शकता. त्यानंतर मला जिल्हा न्यायालयात नेण्यात आले आणि कोर्टाने मला PR बॉन्डवर सोडले. त्यानंतर 3 दिवसांनी जामीन मिळाल्यावर मी बाहेर आलो. परंतु मला खूप मानसिक त्रास होत आहे. रात्री झोप येत नाही आणि सतत तीच घटना डोळ्यासमोर येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्यावर अत्याचार केला. मी कोणताही गुन्हा केला नसतानाही मला गुन्हेगार ठरवले. मी गरीब कुटुंबातील एक सामाजिक कार्यकर्ता असून माझ्या वीर अशोक सम्राट संघटनेचे सरकारी नोंदणीकरण झालेले आहे. मी माझ्या देशाप्रती आणि देशातील जनतेप्रती पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करतो. परंतु जे पोलीस अधिकारी कायद्याचे आणि जनतेचे रक्षक आहेत, त्यांनीच माझ्यावर खोटी तक्रार दाखल करून मला गुन्हेगार ठरवले. ज्या पोलीस कॉन्स्टेबलने मला धमकी दिली, माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि मला मारहाण केली, तो पोलीस कॉन्स्टेबल गुन्हेगार असूनही बाहेर आहे आणि त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही आणि मी निर्दोष असूनही खोट्या केसची शिक्षा भोगत आहे. माझा नेमका काय गुन्हा आहे की मी माझ्या देशाचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने बजावत आहे? मी माझ्या देशाप्रती आणि जनतेप्रती प्रामाणिकपणे काम करतो. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे कर्तव्य निभावतो. काय हाच माझा गुन्हा आहे? मी 2 ते 3 दिवसांनंतर जनमाहिती अधिकार कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जनमाहिती अधिकाऱ्याने मला सीसीटीव्ही फुटेज दिली नाही. मी वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये जनमाहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली की पोलीस तक्रार करण्यासाठी आलो असताना पोलीस अधिकाऱ्यांनी माझी पोलीस तक्रार का नोंदवून घेतली नाही. परंतु वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती दिली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी जनमाहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती न देणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की वर्धा शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार आणि त्यावेळी उपस्थित असलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याच्या आरोपाखाली त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर पोलीस तक्रार दाखल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा. तसेच ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यातील पुरावे रेकॉर्डिंग नष्ट केले, त्यांच्यावरही योग्य कारवाई करावी आणि मला जनमाहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती न देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी. आपला विश्वासू विक्की